हो, काय सांगाल या शस्त्रसंधीनंतर संजय राऊतांनी मात्र मोदींचा राजीनामा मागितलेला आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या त्यांचं वक्तव्य? बेलाज बेशरम जो माणूस असतो ना तो या गोष्टी करतो. मला तरी असं वाटतं की आपण कोण बोलतोय, कोण आहात तुम्ही? सारे नगरसेवक तरी झालात का? लोकांच्या मतावर खासदार झाला, तुम्हाला बोलायची इच्छा जरी असली तरी आपण कोणाचा राजीनामा मागतो? ही वेळ ती आहे का? आज देशाच्या बाजूने उभं राहण्याची ही वेळ आहे. आणि आपल्याच घरातले लोक जर पंतप्रधानावर टीका करत असतील तर आपल्या देशाची काय होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. ट्रम्प यांनी जी काही मध्यस्थी केलेली सीज फायर घडवून आणलं त्यावरती त्यांचा आक्षेप आहे की ट्रम्प कोण आले मध्यस्थी करणार. तुम्ही कोण आणणार विचारणार आहे? तुम्ही तुमची मध्यस्थी तिकडे करा मातोश्रीवर, इकडे करू नका. तो दुसरं शरद पवार अजितदादा आज एका व्यासपीठावरती एकत्र येणार असं म्हटलं जात आहे. एक संकेतही आहेत की आगामी काळात ते दोघी एकत्र येऊ शकतात. काही होऊ शकतं राजकारणात. लोक निवडणुका आटपल्या का 10 दिवसात पक्षांतर करताय, हे काय विशेष आहे? जळगाव रेल्वे स्थानकावर काही संशयास्पद वस्तू असल्याचं एक माहिती समोर येते. काय माहिती? मी आता एसपीशी बोललो, तसं काही नाही आहे. नागरिकांना काय म्हणतात? हे तसं घाबरण्याची गरज नाही आहे. आणि जी वस्तू आहे ती तसं काही त्याच्यामध्ये शंकेसारखं काही आढळलेलं नाही आहे. तरी नागरिकांनी बिनधास्त राहावे आणि तरीसुद्धा काळजी घ्यावी.